अंगाराला 5 मिनिटं आम्ही शांततेत बसलो लय झालं. हा. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार. आणि आज आहे आमच्या इथं कार्यक्रम, म्हणजे घरगुतीच आहे, थोडंसं चालू आहे. कालची तयारी चालू आहे, आजचा स्वयंपाक वगैरे चालू आहे. आणि राधिका पण स्वयंपाक करतात, दोघी जणी पण किचनमध्ये आहेत. बरं काय आज दरवर्षीप्रमाणे जवळपास 17 वर्षापासून जो आहे आजचा दिवस आम्ही जे आहे थोडंसं जे आहे घरगुती सर्वजण हां, तर मला जे सर्व परिवार म्हणजे बाकीच्या फॅमिली आपलं सर्व पाण्याची कॅन वगैरे आलेली आहे. कॅन पण घ्यायची आता. आणि कसं आहे आमचं जे आहे फिल्टर वगैरे लावलेलं नाही आहे, त्यामुळे कॅन येते घरासमोर, कॅनचंच पाणी आम्ही घेतो. तर कॅन वगैरे घेतलेली आहे इकडं. आणि स्वराज झोपलेला आहे, झोपेचा टाईम झालेला त्याचा दुपारचा. कसं काय झोप आता कमी कमी होते ना थोडी. काय काय केलेलं स्वयंपाक आज नैवेद्यासाठी? पुरणाच्या पोळ्या केल्या, भात, चहा, भजे, कुरड्या, सर्व इकडे आहे केलेलं. तसं सर्व स्वयंपाक वगैरे केलेला आहे. आणि तसं तर आज उपास पण आहे आईला, मला. तू पण धरला का? अरे बा, तू नव्हतं धरायला पाहिजे होता. तू उपास धरला म्हणजे स्वराजने उपास धरला. सर्वच नाही उपास धरला. जपेलच आहे. बरोबर आहे. त्यांना उपास, सगळ्याच उपास आहे. सर्वजण 12 वाजेपर्यंत आपण राहू शकतो. आता जोपर्यंत स्वयंपाक वगैरे होईल तोपर्यंत. हो. बरं जमत तुम्हाला तर उपास आहे, स्वयंपाकच चालू आहे इकडं. तर आजचा जो आहे दुपारपर्यंतच असतो. काय मीठ नसत वाटतं चालते. चालतं. असं आहे का? पूजा वगैरे मांडलेली आहे. फोटो पण त्या दिवशी आणला होता व्हिडिओ. तुम्ही पूजा करता? हो, पूजा पण करायचं लगेच. हार वगैरे केला नाही? केलं ना. दिवा लावा, दिवा लावून देतो. ताट वगैरे काढलेलं आहे पूजेचं. दिवा समोरच ठेवू नाही. तर असं आहे. आणखी आता बरेच जण तर सांगितलं होतं आपण, ठीक आहे. आता इतर कोणाला आवाज द्या, कोण येतात कोण नाही येत. काय केलं? हां, त्याच्यामुळेच घरगुती केलेलं आहे. कोण येते कोण नाही आहे आपल्याला. नाही कसं आहे इथं, आपण नवाड आहो ना, त्याच्यानं आलं तर बरं, कोण नाही आलं तर तसंही चालते. आपलं केलं खाल्लं. हो, सकाळपासून म्हणजे कालपासून म्हटलं चालते, तयारी चालू आहे. हो ना, करावंच लागते ना. लेकराच्या लेकरांनी करून काम करावं लागते ना. दोघे जण आहेत, काही वाटत नाही. आईच्या चालू आहे पुरणाच्या पोळ्या करणं, कारण मला काही जमत नाही पुरणाच्या पोळ्या. मी सार वगैरे केला, सार कढी. नाहीला म्हटलं तुम्ही पुरणाच्या पोळ्या चांगल्या करता, म्हणून तुम्ही करा म्हटलं पुरणाच्या पोळ्या. बघा किती छान चालले पुरणाच्या पोळ्या करा. तर इकडे चालू आहे पूजा करणं. तर फोटो वगैरे आधीच आणून ठेवलेले आहे आम्ही आदल्या दिवशी, कारण वेळेवर नाही का होत नाही ना, त्यामुळंच ताट वगैरे वाढलेलं आहे. हाय चंदनच लावत असतात ना. अष्टगंधा हो चालेल. थांब अष्टगंधा देतोस. तुला गाठ बांधावं लागेल. बरोबर पाहिलं पाहिजे. हो तसं करा, लहान होईल हो. तर पाय झाड. फोटोची फ्रेम मस्त भेटली आपल्याला, है ना. अष्टगंध
ग्लास द्यायचा हे करून. ग्लास राहिला घरात ठेवायचा. दर्शन वगैरे झालं. अगरबत्ती हा हे घ्या अगरबत्ती. उठला नाही का नाही हो तर दर्शन करायचं स्वराजला पण. दर्शन घ्यायचं ना. नाही का दर्शन करा ना त्याला. हा तर नाही तुम्हाला नाही पडता आहे ना. आई घ्या बरं. असंच घेत आम्ही हा अंगाराला 5 मिनिटं आम्ही शांततेत बसलो नाही झालं. हा अरे हो 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 हो. कसं टाट जे पीठ जे काढलेलं. कुठं आहे. आणि आमच्या स्वराजला आम्ही जास्तीत जास्त जे आहे देवाचं हा धार्मिक काम शिकवणार आहो ना. पुजारी बनव आपण त्याला. हो रे पुजारी बनायचं का. मी तर पूजा केलेली आहे. मी पुजारी होतो काही दिवस तुम्हाला वाटतं. चांगलं हो का. आपल्या घरी मंदिर होतं तिकडं. तरी किती जवळपास किती केलं असेल? किती दिवस केली असेल पूजा? 4-5 वर्ष पूजा. 4-5 वर्ष पूजा केली. बापरे. म्हणजे त्या गावातला ते राहिलेला आहे हम्म. तो म्हणे गेलं कुठं धाड म्हणे बाई म्हणे. हा मी म्हणलं हो त्याची पोटाची भाकर सोडून देतो. हा आणि मी जर पूजा केलं राहिलं असतं तर दुसरं काही शिक्षण झालं नसतं. नाही बरोबर. बाहेर पण नसतं आलो इकडं. हा बाई पण मी काही दिवस पुजारी केलं तेव्हा चांगलं वाटलं. आणि त्याचा उलटा रिझल्ट भेटला आम्हाला. हम्म. शिक्षण केलं. मग पाबर आहे देवाचं केल्यानं फळ भेटलं का नाही? मामा तुम्ही हो पण कंटिन्यू नसते करत ना मग काही दिवस ठीक आहे. त्याची पूजा करायला ठेवून म्हणलं त्याची पोटाची भाकर मग म्हणलं 11वी-12वी पर्यंत केलं. 12वी पासून म्हणजे पूजा 4 वगैरे वर्ष केली. आहे ना? हो. आधीपासून केलं तसं. पण बाहेर गावी जेव्हा 12वी वर्षाला गेलो तेव्हापासून पूजा वगैरे नाही केली. हम्म. मामाच्या घरी शिकायला होतं. आता मामाच्या घरी इकडं नाही तर तिकडे होतं. हो तेच तर. बऱ्याच वेळा सांगितलेलं पण मी व्हिडिओमध्ये किंवा राधिकाचं जे माहेर आहे तिथंच माझं शिक्षण झालेलं आहे. आज तयारी केली हा जोजोरडी असा मोठा हा कायले धाडलं म्हणे संदूक भरला. बाई म्हणजे जुना आठवणी म्हणजे आठवतात ना अशा. हो आणि एक किस्सा असं सांगतो हा की जेव्हा रडायला म्हणजे आठवण आली होती घरच्याला आईला बाबाला किंवा त्याला कशाला पाठवलं हा तर मग असं मला पावलाने गेलं नेमकं किंवा आई म्हणत आहे किंवा हो कशाला आपण जायचं. शिक्षण आहे. हो ना. जेव्हा शिकायचं तेव्हा शिकूच आपण. हा वाया थोडं जाणार आहे. पण मग लगेच मी 8 दिवस पण नाही थांबलो तिथं. हम्म. पेटी उचलली आणि लगेच वापस आलो. हॉस्टेलमध्ये गेलो होतो. हॉस्टेलला टाकलं होतं. म्हणजे कसं आहे नंतर मन काही नाही लागत वर्षानंतर ना. मग मी बाहेर गेलो शिकायला. आणि एकच मुलगा म्हटलं मन कसंच नाही काहीच लागत. करमत नव्हतं. बाबा आणि आई आता मला शिकायचंच नाही. मी वावरच पाहतो सगळं हेच करतो. बैल सारे ना म्हणा. बैल चारतो म्हटलं काय शाळेतून आला की बैल सोडे. हा म्हणून असं होतं. पण आता आठवण आली. बैल कोण चालून म्हणे आता तिकडे धाडून दिलं म्हणे तो. हा आणि कसं आहे आता सांगतात ना स्वभाव पण चांगला होता ना सर्व हो. चांगला. म्हणून मग लगेच वापस आलो तुम्ही शिक्षणाचं दिलं सोडून. तर काही वर्षानंतर परत जावं लागलं बाहेर. आता मी शिक्षण हो ना 2008चीच गोष्ट आहे ती जवळपास. जास्त लागते. तेव्हाच 8 मध्येच गेलो होतो मी हम्म. आणि लगेच 8 दिवसात वापस आलो होतो. तेव्हा तब्येत वगैरे खराब आहे ना हो. बाबाची. त्याच्यामुळे 2008 मध्ये 7-8 मध्ये. तशी जन्मतारीख आपण टाकलेली आहे त्याच्यावरून. हम्म. 2008 मध्ये. हे पाणी किती गोष्टी सांगू राहिला आडग. हम्म. मस्त पप्पाला गोष्टी सांगू राहिलाच. लवकर उठला. हो आता लगेच ताटं वाढायच्या पण. आणि मेन म्हणजे आज शांत होता डुग्गू. हम्म. पण झोपिलेले त्रास दिला आईने. दिलं करा त्याला. आईने एवढी झोपी दिला तेव्हा कुठे झोपलं. झोपेच नाही आज. लाईटच पाहायचं आम्हाला. झोपा झाली पण. लाईट खूप आवडते ना मला. हम्म. पहिले झोपला चांगला तो. हो झोपतं का डबल आता. तर बघा इकडं जे आहे आता पालखी वगैरे येत आहे. तुम्हाला आवाज येत असेल गाण्याचा त्यामध्ये. तर आम्हाला जायचं आहे दर्शनासाठी
पण तसं घरासमोरच येणार आहे हा, म्हणून इथंच बाहेर वगैरे जायचं नाही आहे. तर इथंच जायचं आहे, दर्शन वगैरे करणार आहे. फिरायला पाहिजे कुठे? काय झालं बाहेर जायसाठी ना? बाहेर झालं. हो बाहेर जायसाठी तिथं घाई असतेच नेमके. पण आज तर आता पालखीचा आवाज पण येत आहे ना त्यामुळे आम्ही- त्याच्यामुळं. पण आई बाहेर आहे हो सर्व बाहेर जाण्यासाठी आहे बघा. चल. चला आता जायचंय. जावं लागेल. आता नाही आता थोडी आहे, संध्याकाळचा टाइम आहे ना, काही नाही होत 5-10 मिनिटं. आता तर होऊन जाईल दर्शन लगेच. आई पण वाट पाहू राहिली कधी येते पालखी कधी नाही तर. लांब आहे ना इकडे इथे पण आहे ना. इकडून आले होते मागं, जर आले तर इकडूनच येईल. हो. आणि स्वराजचं आमचं सर्वांचं दर्शन होईल. आजच्या दिवशी उलट चांगलं आहे तर दर्शन झालं तर. हो कारण सकाळपासून पाहिलं असेल तुम्ही आपलं जे पहिले कार्यक्रम झाला आणि आता दर्शन वगैरे घ्यायचं आहे तर येईलच थोड्या वेळातच. ते काय असं काय म्हणणं यायचं? हां चाय घेऊन राहिला. तिकडे जायचं आहे का? बघा असं आहे. आजच आपण व्हिडिओमध्ये म्हटलं सकाळी रमलंच देवाचं वगैरे. हो हे काय वगैरे आले इकडंच. चला येण्यातच आता थोडा वेळ थोडंच सगळंच आहे. पण इकडे घाई किती चालू आहे बाहेर जायसाठी. आता आला नाही एवढा बाहेर, आणखी पुढे बाहेर जायचं तिला पण. मग तर आणखी लढेल तो आता. अरे किती डेंजर काय म्हणून. झालं दर्शन. झालं दर्शन. हा स्वराज प्रसाद पण घेतलेला आहे. मग आवाज कधीचा आवाज घेऊन राहिला ते चाय घेऊन त्याचं. चाय घेऊन राहिला. प्रसाद वगैरे घेतलं. हो तशी 1 महिन्यातून जातेच ते. चेंज झाले सर आपले दर्शन राहिले होते. स्वराजचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून इकडे आले. आपली इच्छा होती ना. हो ना मुंगसाजी बाबाचेच आहे म्हणा. दर्शन वगैरे झालं तसं. तसं पुण्यतिथीच काही नसते. तसं काही नसते. दरवेळेस जाते ते महिन्यातून एकदा. गुरुवार दिवस आहे तसा असता. गजानन महाराजाचा पण गुरुवार दिवस आहे. चला असं आहे मित्रांनो. आणि संध्याकाळच्या टायमाला जे देवाचं दर्शन झालेलं आम्हाला गुरुवार कुठं जायचं काम नाही पडलं. आज सकाळी बाबाचं दर्शन आणि इकडे आता संध्याकाळी देवाचं दर्शन. हां गजानन महाराजाचं. मुंगसाजी बाबाचं देव कुठलं एकच आहे. तर असं आहे. चला भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला मित्रांनो व्हिडिओ आमचे कंटिन्यू बघत जा. काही वाटतलं तर नक्की कमेंट करत जा. हां लाईक करा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.